चला अंकुश दादा आपण या ठिकाणी यायचं. अंकुश दादा काशीनाथ भाऊ जाधव यांना विनंती करते. काशीनाथ दादा आपण या ठिकाणी यावं. अंकुश दादा आपण या ठिकाणी यायचंय. फायनल सामना इथून कंप्लीट झाला. बक्षीस आरंभ इथं आपल्याला करायचंय. पंकज आपण स्टेजकडे यायचं. तर कॅमेरा इथून सेटअप झाला. बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम आपण सन्मान घेऊया या स्पर्धेसाठी ज्यांनी 4 दिवस यूट्यूब लाईव्ह सेवा दिली आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीने 4 दिवस ही स्पर्धा कव्हर केली. ते केटीसी लाईव्ह इव्हेंटचा सत्कार या ठिकाणी आपण करतो. अजिंक्य पवार कॅमेरामॅन प्रणय फाले आपल्यापैकी एका प्रतिनिधीने येऊन आपला हा सन्मान स्वीकारायचा. तर विनंती करेल या ठिकाणी केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या प्रतिनिधीला की आपण समोर यायचं आणि आपला सन्मान या ठिकाणी आपण करतो. प्रचंड मेहनत घेतली. 4 दिवस ही स्पर्धा कव्हर केली. तर केटीसी लाईव्ह इव्हेंटचा हा सत्कार कर्जत तालुक्यातील पहिली युट्यूब लाईव्ह वाहिनी आणि प्रचंड मेहनतीने अजिंक्य पवार यांनी उभारलेली युट्यूब लाईव्ह वाहिनी आणि त्यांनी ही स्पर्धा कव्हर केली. त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. तर किरण करडे यांच्या शुभाचं काय होऊन जातं केटीसी लाईव्ह इव्हेंटसाठी. कॅमेरामॅन सुरेश आपण तिथे तयार राहा. व्हिडिओ किंवा फोटो आपण तिथून कॅप्चर करा. लाईव्ह स्क्रीनवरती बक्षीस समारंभ इथून सुरू झाला आणि किरण खर्डे यांच्या शुभास अजिंक्य पवारचा सन्मान. त्यानंतर 4 दिवस कॉमेंट्रीसाठी पहिले 2 दिवस शुभम लोभी होते. शुभम या ठिकाणी नाही, पण मनापासून शुभम लोभी यांचा मनापासून आभार. त्यानंतर मध्यंतरी आम्हाला चांगली साथ दिली. तर दर्शन जाधवचा सत्कार इथून केला जाईल. दर्शन या कॉमेंटेटर दर्शन जाधव यांनाही सन्मानित केलं जाईल. विनंती करते संजय हिलाल यांना की आपण दर्शन जाधव यांचा सत्कार या ठिकाणी करावा. जबरदस्त कॉमेंट्री त्यांनी केली. उत्कृष्ट भजनी बुवा देखील दर्शन. आज संध्याकाळी त्यांच्या भजनाचा कार्यक्रम देखील आहे. पण तरी देखील 4 दिवस त्यांनी जी आम्हाला मदत केली, जे सहकार्य केलं, चांगली स्पर्धा कव्हर केली, तर दर्शन जाधवला इथून संजय हिलाल यांच्या शुभास आपण समजतो. टाळ होऊन जाऊ दर्शन जाधवसाठी. गुड कॉमेंट्री दर्शन. पुढील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जी धुरा सांभाळायची अंतर्निर्वाह गावाची. त्यानंतर आपण जाऊ आपल्या स्पर्धेमध्ये. सर्व पंचांनी योग्य डिसिजन, अचूक निर्णय या ठिकाणी दिले. तर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करू. आयोजन कमिटीचे संपार होते, त्यांचे मनापासून आभार. आणि ज्यांनी आम्हाला मंडप डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम दिली ते विजय हिलाल आणि निलेश यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. विजय दादा आपण या ठिकाणी यायचंय. आणि राहुल करडे यांना विनंती करेल. राहुल आपण विजय हिलाल दादांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी यायचं. तर काय होऊन जातं विजय हिलाल यांसाठी. उत्तम डीजे आणि त्याचबरोबर मंडप डेकोरेशन त्यांनी उभारलं. आणि विजय हिलाल यांचा सत्कार अशोक जाधव दादांच्या शुभ असते. स्क्रीनवरती तुम्हाला स्पष्टपणे गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने तुम्हाला प्राइज सेरेमनी दिसतोय आंतरनीट स्पर्धेचा. आणि सन्मान करतो आपण विजय हिलाल यांचा. तदनंतर या ठिकाणी आपण आभार व्यक्त करू. तर मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप छान नियोजन केलं त्या अंतर्नील संघाचं मनापासून आभार. चला वंजारपाडा संघ आपण बक्षीस समारंभासाठी जॉईन आहे, ही आपल्याला रिक्वेस्ट आहे. बघा बक्षीस आपण पात्र आहात, त्यामुळे बक्षीस पात्र संघाने मागे राहू नका. येत्या 10 मिनिटात आपण बक्षीस समारंभ करू जर तुम्ही सगळे इथे एकत्र असाल तर. अन्यथा आपल्याला उशीर होईल याची तुम्ही दक्षता घ्या. तुम्हाला जायची घाई आम्ही समजू शकतो. चला बक्षीस पात्र संघ आपण आलो नाही तर आम्ही खूप वेळ घेऊ. आम्हाला भरपूर वेळ आहे. तुमच्यासाठी आम्ही घाई करू आणि तुम्हीच मागे राहत असाल तर आम्ही भरपूर वेळ घेऊ.
करेल आपण खुर्चीवरती बसून घ्या साहेब. आपल्याला देखील आम्ही आमंत्रित करतो फायनल पर्यंत खेळत सगळे संघ. तर पहिल्या पारितोषिकाकडे आपण जाऊ. फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच श्री 11 मोहाचवाडी संघाचे काही खेळाडू दुसऱ्या स्पर्धेसाठी निघून गेले. संघ थोडा अडचणीमध्ये होता. आदमची विकेट आल्यानंतर असं वाटत होतं की आदम आऊट झाला, म्हणजे आता श्री 11 मोहाचवाडी संघाची धावसंख्या होईल की नाही चर्चा रंगत होती. आणि 40 धावा उभारल्या, त्यामध्ये वैयक्तिक 32 धावांची इनिंग खेळला आणि सामना ज्यावेळी फसला होता तेव्हा आपल्या बॉलिंगने कमबॅक करत फायनल जिंकून दिली. तो फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. अण्णा, टाळ्या होऊन जाऊ द्या अण्णासाठी. आणि मी पांडुरंगाजी जाधव यांना विनंती केली की फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच इथे आपण प्रदान करावे. आणि अण्णासाठी कशेलेचे जय बोराडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज षटकार हॅट्रिकसाठी. तर टाळ्या होऊन जाऊ द्या अण्णासाठी. जय बोराडे दादा या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांच्याकडून एक कॅश प्राइज आपण सुपूर्द करू अण्णाला. गुड बॅटिंग अण्णा. आणि अण्णाने 32 धावा आणि सोबत ठोकली ती षटकार हॅट्रिक. गुड बॅटिंग परफॉर्मन्स अण्णा. पांडुरंग जाधव यांच्याकडून ही ट्रॉफी. त्यानंतर देतो आपण पहिलं पारितोषिक, ते मात्र विकेट हॅट्रिकचं. म्हणजे विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली ज्याने संपन्न केली, 3 लगातार विकेटनी पहिल्या विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरला या स्पर्धेचा. ते पारितोषिक देण्यासाठी मी सागर हिलाल यांना आमंत्रित करेल. सागर दादा आपण समोर यायचंय. आणि आपल्या शुभ असते पहिल्या विकेट हॅट्रिकचा मानकरी या स्पर्धेचा स्वर्गीय मंगेश स्मृती चषकाचा विकेट हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे वंजारपाडा संघाचा अक्षय विर्ले. टाळे होऊन जाऊ द्या अक्षयसाठी. 3 लगातार विकेटने पहिली विकेट हॅट्रिक त्याने अर्जित केली आणि ठरला या पहिल्या मानाच्या ट्रॉफीचा मानकरी, अर्थात विकेट हॅट्रिकचा मानकरी वंजारपाडा संघाचा अक्षय विर्ले. आणि त्याला सागर हिलाल दादांच्या शुभ असते आपण देतो ही स्पेशल मानाची ट्रॉफी, अर्थात विकेट हॅट्रिक. टाळ्या होऊन जाऊ द्या. कोलिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होता अक्षय आणि इथे देखील विकेट हॅट्रिक त्याने कमावली आणि ठरल्या विकेट हॅट्रिकचा मानकरी. त्यानंतर षटकार हॅट्रिकचं पारितोषिक आपण देणार आहोत. तर मी राहुल दादा करडे यांना विनंती करेल. राहुल दादा आपण या ठिकाणी यायचंय. राहुल करडे आपण समोर या. आणि पहिली षटकार हॅट्रिक ठोकणारे अण्णाने फायनल मध्ये जरूर ठोकली, पण अण्णाच्या आधी पहिली लगातार 3 षटकारांनी षटकार हॅट्रिक ठोकणारा फलंदाज आहे कळंबोली संघाचा योगेश देशमुख. टाळ होऊन जाऊ दे योगेशसाठी. योगेश इथे उपलब्ध नसेल तर आयोजन कमिटी सदस्य एकाने सुरेश या आपण ही ट्रॉफी कलेक्ट करा. योगेश देशमुख कळंबोली संघाचा पहिल्या षटकार हॅट्रिकचा हा खेळाडू मानकरी आहे. अभिनंदन योगेश देशमुख. त्यानंतर चौकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये होती. एकही खेळाडूने ती चौकार हॅट्रिक कंप्लीट केलेली नाहीये, त्यामुळे आयोजकांनी ती ट्रॉफी स्वतःकडे राखून ठेवलेले ते अधिकार आयोजकांना आहेत. जाऊया पुढील पारितोषिकाकडे, जिथे मात्र बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड आपण देणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॉलिंग केली, सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये कमावल्या 9 विकेट. तो या स्पर्धेचा सर्वोत्तम गोलंदाज ठरलाय. तर सर्वप्रथम मी बेस्ट बॉलर देण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करेल. योगेश जाधव आणि भानुदास जाधव या दोघांना आमंत्रित करतोय. योगेश जाधव आणि भानुदास जाधव आपण समोर यायचं. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय 9 विकेट सर्वाधिक, त्यातही त्याच्या गोलंदाजीचा ओघ पाहता 2 स्पर्धा यावर्षी खेळलाय आणि दोन्ही स्पर्धामध्ये तो बेस्ट बॉलर राहिलाय. तो वंजारपाडा संघाचा अक्षय विर्ले ठरला या स्पर्धेचा सर्वोत्तम बॉलर. 2च टुर्नामेंट हा नवीन संघ खेळलाय. कोलिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलर होता आणि याही स्पर्धेमध्ये 9 विकेट विथ विकेट हॅट्रिक ठरलाय तो वंजारपाडा संघाचा अक्षय विर्ले. अक्षय विर्लेचं अभिनंदन आपण करू. अक्षयचा भाऊ कल्पेश विर्ले आता इथून पुढे महिनाभर हायलाइट बघेल अक्षय विर्लेच्या. अभिनंदन अक्षय. त्यानंतर जाऊ बेस्ट बॅट्समन कडे. मग बेस्ट बॅट्समन मध्ये परफेक्ट काउंटिंग आहे. एक खेळाडू होता ज्याच्या नावावरती 75 धावा होता आणि एक खेळाडू त्याच्या नावावरती 1 धाव एक्स्ट्रा म्हणजे 76. म्हणजे जे काउंटिंग आहे त्यानुसार आम्ही देतोय. 75 धावा करणारा फलंदाज दोत्रे संघाचा आकाश रसाल. टाळ्या होऊन जाऊ आकाश रसालसाठी. आणि 75 धावा केला आणि त्याच्यापेक्षा 1 धाव जास्त, अर्थात या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज ठरलाय ज्याच्या नावावरती धावा आहेत 76. तो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय वंजारपाडा संघाचा जितू आगे.
काय होऊन जाऊ द्या जितू आगेसाठी. 4 वर्ष जितू क्रिकेट पासून दूर होता, यावर्षी परतला आणि त्याने आपल्या बॅटिंगने धुमाकूल करत या स्पर्धेवरती बेस्ट बॅटरवरती नाव कोरलं. आणि मी अशोक जाधव दादा यांना रिक्वेस्ट करेल की बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड 76 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या तो जितू आगे या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे जितू मॅन ऑफ द सिरीज मध्ये अवघ्या 10 धावांनी मागे पडला. जर तो आऊट झाला नसता, त्याने 10 धावा जर केल्या असत्या तर कदाचित मॅन ऑफ द सिरीजचा तो मानकरी ठरला असता. 76 धावांनी बेस्ट बॅटर ठरला तो जितू आगे. त्यानंतर आता आपण मग मॅन ऑफ द सिरीज साठी मी सस्पेन्स ठेवणार नाही, लगेच मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आपण देणार आहोत. का याचं कारण सांगतो, बऱ्याचशा टुर्नामेंट मागे जो काळ होता तो फार वेगळा. आताचा काळ असा आहे की एकदा ट्रॉफी जर आपण वितरित केल्या तर सगळे हे फोटो स्टेशन मध्ये बिझी होतात आणि मॅन ऑफ द सिरीजचं महत्व आहे त्याच ठिकाणी संपून जातं. लगेच मॅन ऑफ द सिरीज आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक विकेटसाठी 3 धावा आपण काउंट करतोय. बॅटिंग करत असताना धावा केल्या त्या जवळपास 65, बॅटिंग करत असताना 65 धावा केल्या आणि 7 विकेट त्या खेळाडूने कमावल्यात. म्हणजे 7-21 65 आणि 21 टोटल पॉइंट होता 86. म्हणजे जितू आगेचे 76 होते आणि त्याच्या 10 पॉइंट पुढे निघालाय. तो या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. 65 धावा 7 विकेट घेणारा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. अर्थात चंद्रकांत बबन जाधव यांनी पुरस्कृत केलेल्या कुलरचा मानकरी ठरलाय. तो या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ठरलाय. तो श्री 11 मोहाचीवाडी संघाचा आदम. काय होईल जाऊ द्या आदमसाठी. आणि चंद्रकांत बबन जाधव आपण असाल तर आपण देखील या. आणि त्याचबरोबर सिरीज देण्यासाठी मी पंढरीनाथ रावजी हिलाल साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि तंटमुक्त अध्यक्षांना विनंती करेल की मॅन ऑफ द सिरीजचं कूलर आणि आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. काय होऊन जाऊ द्या आदमसाठी. 5 मॅच मध्ये फक्त फायनल मध्ये आउट झाला तो आदम, अन्यथा 4ही मॅच मध्ये 1 मॅन शो सारखा खेळला आणि तो 1 मॅन आर्मी प्लेअर श्री 11 मोहाचीवाडी संघाचा आदम ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला आपण लगेच 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक. हॅलो, अजय डायरे आपल्या तालुक्यातील सर्वोत्तम समालोचकांपैकी एक आहे. ते असे की हा एकमात्र तालुक्यातील समालोचक आहे की तो समालोचन सुंदर करतो आणि सुसभ्य करतोच, कारण त्याच्याकडे शिक्षण सुद्धा आहे. समालोचक तर सुंदर करतोच, परंतु त्याच्याकडे चांगली बुद्धी आहे की तो तुम्हाला लीग मॅचेस मध्ये रंगत काढण्याचं काम करतो. एकमात्र समालोचक आहे तालुक्यातील. त्याच्यासाठी एकदा आपल्या विभागातील ताल्या वाजा आणि त्याचा सत्कार या हनुमान क्रिकेट संघ स्वर्गवासी मंगेश 11 क्रिकेट संघ अंतराज्ञी यांच्या वतीने करत आहे. दिला धन्यवाद अजय 2 दिवस दिल्याबद्दल. धन्यवाद जय हनुमान मंगेश 11 क्रिकेट संघ अंतराळ यांचा. चला लगेच आपण 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जाऊ. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल अशोक दादा जाधव आणि राहुल करडे यांना की दोघांनी 4था क्रमांक देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी रवींद्र मोरेश्वर जाधव या ठिकाणी उपस्थित होते. रवींद्र दादा आपण देखील या ठिकाणी जॉईन व्हा. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी अशोक दादा आणि राहुल करडे आणि रवींद्र मोरेश्वर जाधव. रवींद्र दादा आपण देखील या ठिकाणी यायचंय. आणि या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी आहे जो वंजारपाडा संघाच्या विरोधात सेमीफायनलची मॅच पराभूत झाला आणि 4थ्या क्रमांकावरती नाव कोरलं. या स्पर्धेचा 4th प्राइज विनर संघ आहे बीड संघ. काय होऊन जातो बीड संघासाठी. बीड संघाचं जर कोणी खेळाडू असेल तर ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या. सूरज जाधव ही ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या आपण.
जे संघ नाहीये, जे खेळाडू नाहीये त्यांचा प्रतिनिधी आहे सूरज जाधव आणि उद्या सगळ्यांचा ट्रॉफी घरोघरी पोच करेल. टाळ्या होऊन जाऊ बीड संघासाठी. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे. रोख रकमेचं पॉकेट देखील आपण बीड संघापर्यंत पोहोचू. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तर मी ज्ञानेश्वर जाधव दादांना विनंती करेल की आपण समोर या आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्ञानेश्वरजी जाधव यांच्या शुभाचं रोख रकमेचं पॉकेट आणि मानाची स्वर्गीय मंगेश स्मृती चषकाची ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. यावर्षी या संघाने ट्रॉफी जिंकल्या टोटल 4 आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे जय गावदेव धोत्र संघ. टाळ होऊन जाऊ या संघासाठी. 4 ट्रॉफीज या टीमने जिंकल्या. 4 ट्रॉफीज या टीमने जिंकल्या आणि तृतीय क्रमांकावरती नाव कोरलं तो मात्र धोत्रे संघ इथे ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि ज्ञानेश्वर लक्ष्मण जाधव यांच्या शुभ हस्ते देतोय आपण ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. गुड गेम. 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज इथून जिंकल्या धोत्रे संघाने आणि यावर्षीची सीझन गाजवलेली आहे. गोल्डन आज थोडे उशिराने आले त्यामुळे कदाचित सामन्यावरती थोडासा काळा पालट झाला. कारण गोल्डन जेव्हा स्टेजवरती असतात तेव्हा धोत्रे संघ हा 100% मॅचमध्ये धाकड बॅटिंग आणि बॉलिंग करतो. अभिनंदन टीम धोत्रे. चला 2 क्रमांकाच्या ट्रॉफी देण्यापूर्वी मी आंतरमीटचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना विनंती करेन दादा 2 शब्द आपण आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 32 संघाबद्दल 2 शब्द फक्त बोला. त्यानंतर आपण लगेच 2 ट्रॉफीज देऊ. आज या ठिकाणी स्वर्गीय मंगेश स्मृती चषक जे हनुमान क्रिकेट संघ अंतराळी यांच्या वतीने या 4 दिवसाची स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व संघांचे मी सर्व कमिटीच्या वतीने अभिनंदन करतो व आभार मानतो. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्या हनुमान क्रिकेट संघाचे सदस्य असतील त्या सर्वांचे पंचांचे व कमिटीचे सर्वांचे अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी विजयपथ मिळवलं त्या 4 संघांचे मी अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आंतरमीटचे पोलीस पाटील चंद्रकांतजी जाधव यांचं मनोगत छोटंसं मनोगत पण खूप छान बोलतात चंद्रकांतजी जाधव. चला लगेच आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जाऊ. पण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये टोटल 41 ट्रॉफीज होत्या. ते 41 ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केल्या तर सामाजिक कार्यकर्ते तंटमुक्ती अध्यक्ष पंढरनाथ रावजी भिलाल साहेबांकडे एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफीज अर्थात 41 ट्रॉफी पुरस्कृत केल्या. त्यांचे मनापासून आभार. चंद्रकांत बबन जाधव यांनी कूलर दिला त्यांचे मनापासून आभार. विजय हिलाल निलेश हिलाल यांनी डीजे मंडळ दिलं त्यांचे मनापासून आभार. कॉमेंटेटरचे आभार. पंचांचे आभार. ग्रामस्थ मंडळ अंतराळ नीड अंजब धाराचीवाडी यांचे मनापासून आभार. आणि आता द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीकडे आपण जाऊ जिथे मात्र द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलं. 2 स्पर्धा खेळला आहे पण 2ही स्पर्धामध्ये 100% विनिंग पर्सेंटेजने द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलं ते मात्र वंजारपाडा टीमने. टाळ होऊन जाऊ द्या वंजारपाडा टीमसाठी. आणि मी चंद्रकांतजी जाधव पोलीस पाटलांना विनंती करेल चंद्रकांतजी जाधव आपण समोर या आणि आपल्या शुभ असते 2 टुर्नामेंट 2 ट्रॉफी जिंकल्या त्यातही फायनल. आणि या ठिकाणी विशाल भवारे या ठिकाणी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी येतात. वंजारपाडा टीमचे हे मोठे सपोर्टर आहेत आणि टीमचे कॅप्टन अनिकेत आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी या लाईव्ह वरती तुमचा संघ इथे दिसणार आहे आणि बरेचसे प्रेक्षक बघतात की नक्की वंजारपाडाचा कोणता संघ आहे. आणि टाळ होऊन जाऊ द्या वंजारपाड्याच्या या संघासाठी. साई राम वंजारपाडा हा संघ ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी. गुड जॉब वंजारपाडा टीम. आता एकच ट्रॉफी आहे अर्थात पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. तर ज्यांच्या वतीने आम्हाला 41 ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलं तर सामाजिक कार्यकर्ते तंटमुक्ती अध्यक्ष पंढरनाथ हिलाल साहेबांना विनंती करेल आणि सोबत सगळ्यांनाच विनंती करेल की सगळ्यांनीच आपण जॉईन व्हा पंढरनाथ हिलाल साहेबांच्या सोबत. सगळ्यांनी एका सरळ लाईन मध्ये उभं राहा. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे ग्रामस्थांना विनंती आहे.
की सगळ्यांनी सरळ लाईन मध्ये उभं राहा, मधोमध ट्रॉफी घ्या पंढरनाथ हिलाल साहेब आणि बाकी सगळ्यांनी जॉईन व्हा. स्क्रीनवरती आपण सगळं कव्हर करतो. आणि या स्पर्धेचा स्वर्गीय मंगेश स्मृती चषकाचा महाविजेता चॅम्पियन संघ ठरलाय श्री 11 मोहाचीवाडी हा संघ. अभिनंदन टीम श्री 11 मोहाचीवाडी. लगातार फायनल वरती फायनल जिंकत सुटलं कर्जत तालुक्यात आणि स्वर्गीय मंगेश स्मृती चषकावरती देखील नाव कोरलं तर श्री 11 मोहाचीवाडी संघाचे. आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रकमेचं पारितोषिक देखील इथून सुपूर्द केलं जातं पंढरनाथजी हिलाल आणि सर्वच पाहुण्यांच्या शुभ असते. आणि मनापासून 32 संघांचे आभार. सर्व